यापूर्वीचा विक्रम 30 कोटी व्ह्यूजचा होता। पेपरफुटी प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्यांना कठोर शिक्षा देण्याची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 येत्या सोमवारी लोकसभेत मांडण्यात येणार आहे। केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह हे विधेयक मांडणार आहेत। पेपरफुटीतील आरोपींवर जलदगतीनं खटले चालवण्यासाठी प्रत्येक राज्यात जलदगती न्यायालय स्थापन करण्याची आणि शिक्षेची तरतूद अधिक कठोर करण्याची तरतूद या विधेयकात आहे। या सुधारित कायद्यानुसार पेपरफुटीच्या प्रकरणांमधील तपास 2 महिन्यांच्या आत पूर्ण करणं अपेक्षित आहे। पेपरफुटी आणि परीक्षांमधील गैरप्रकारांच्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींना किमान 5 वर्ष आणि जास्तीत जास्त 10 वर्षांची कारावासाची शिक्षा तसंच 50 लाख रुपयांपर्यंतचा दंड तसंच संघटित गुन्ह्यांच्या बाबतीत या विधेयकात किमान 7 वर्षांची शिक्षा आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद केली आहे। यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात।